नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल किंवा चॅनलवर यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. शोन 28. नित्यासारखं स्नान आणि अर्घ्यदान आटोपून तो दानाच्या चौथऱ्यावर येऊन उभा राहिला. याचकांची पंक्ती लांबवर पसरली होती. त्यात देवेंद्र दिसतो का म्हणून मी बारकाईने कानोसा घेतला. तो कुठंच दिसत नव्हता. समाधानानं मागेल ती वस्तू मी अंगराजाच्या हाती देत होतो. सुवर्ण, वस्त्र, मोती, धान्य, तेल यांचं मुक्त हस्तानं दान झालं. सर्व याचक संपले. सौंधावर चिंतेनं व्याकुळ होऊन उभे राहिलेले माता पिता, वृषाली वहिनी आणि सप्तपुत्र सुटकेचा निश्वास टाकून समाधानानं आत परतले. स्वप्न हे स्वप्नच ठरलं म्हणायचं असं पुटपुटत मी खाली सांडलेले 4 मोती तबकात टाकले. इतक्यात एक कृश शरीराचा ब्राह्मण महाद्वारात पोटद्वारातून आत शिरला आणि क्षणभरच तिथं थांबला. माझं मन शंकेनं थरारलं. कोण आहे ते? अंगराजानं विचारलं. एक दरिद्री ब्राह्मण, एक याचक. ये बंधो, त्वरा कर. दानाचा समय संपत आला आहे. लवकर ये. कमरेवर दोन्ही हात टेकवून वाकत तो ब्राह्मण चौतऱ्याजवळ आला. डोळे बारीक करून मुखाचं बोळकं चाळवीत उभा राहिला. ब्रह्मज्ञा, काय देऊ? धन, धेनू, धरती, धाम, अश्व, वस्त्र, फल, पुष्प, मधुर रस, सेवक, सेविका की ग्रंथलेखनासाठी भूर्जपत्र? काय देऊ? बोला. कर्ण, तुझी दानवीर ही अभंग कीर्ती ऐकून दूर देशाहून मी आलो आहे. मला धन नको, मी धनलोभी नाही. धेनू नको, मी गोपाल नाही. धरती नको, मी राजा नाही. जिथं जाईन तेच माझं धाम आहे म्हणून मला धामही नको. अश्व, अन्न, फल, पुष्प काहीच नको. मी ग्रंथलेखन करणारा कुणी ऋषीही नाही म्हणून मला तुझी भूर्जपत्रही नकोत. मग पाहिजे तरी काय? मी स्वतः आपला सेवक होऊ का? आपल्या मागून सांगाल तिकडं येऊ काय? ब्रह्मवर्या, सांगा, संकोचू नका. एक वेळ मेघ सागराच्या द्वारातून विनमुख जातील पण याचक कर्णाच्या द्वारातून कधीही नाही विनमुख परत जाणार. कधीच नाही. हा तुझा खोटा दंभ आहे. तुझा लौकिक भंगू नये म्हणून मी परत जातो आहे. कारण मी जे मागणार आहे ते तू कधीच मला देणार नाहीस. ब्राह्मण परतून महाद्वाराकडे चालू लागला. अंगराजानं चौथरा सोडून धावत जाऊन त्याचे चरण धरले. माझ्या धवल कीर्तीला असा काळीमा आणू नका. हे मस्तकही मी आपल्या चरणांवर उतरून ठेवीन. फक्त आपण रिक्त हस्ते परतू नये. सांगा, आपली इच्छा काय आहे ती? दानवीर म्हणून घेणाऱ्या कर्णा, आपल्या दानशूरत्वाचा तुला एवढा गगनभेदी अभिमान असेल तर दे मला तुझ्या कवच कुंडलांचं दान. ब्राह्मणानं दोन्ही हात पसरले. दादा अग्नीचा झटका बसल्यासारखा ताडकन उठला. त्याचे नीलनेत्र पाण्याने डबडबले होते. ओठ थरथरत होते. देवराज इंद्र, या कर्णासारख्या सामान्य सुतपुत्राच्या दारात आपण? एका वृद्ध ब्राह्मणाच्या वेशात? मी कुठं आहे? ही धरती आहे की हा स्वर्ग आहे? स्वर्गातील अमृतांचं प्राशन करून अप्सरांगणात रमणारा देवांचा राजा मर्त्य लोकातील एका सुतपुत्राच्या द्वारात हात पसरून उभा आहे. हे सत्य आहे की स्वप्न? शोन, आज आपला दिग्विजय खऱ्या अर्थानं पूर्ण झाला आहे. 4 दिशांच्या वर एक 5वी दिशाही असते. आज तीही पराभूत आहे. देवराज अंगराजाच्या द्वारात प्रत्यक्ष याचक म्हणून उभा आहे. या देवाधिदेवा, मी आपलं सहर्ष स्वागत करतो आणि कवच कुंडलांचं दान आपल्या झोळीत टाकतो. पण यासाठी मोठी झोळी घेऊन या देवराज. माझं हे सर्वांग अभेद्य आहे. त्यावर शस्त्र नाही चालू शकत. म्हणून श्वास प्राण जाईपर्यंत रोखून मी माझं मृत शरीरच त्या झोळीत झोकून देईन. स्वर्गात गेल्यानंतर आपल्या राजाच्या भोवती असलेल्या सोनेरी कुंपणावर ते वाळत टाका. माझ्या थंड रक्ताचं बाष्प निघून जाईल. हे सुवर्ण कवच अखंड मिळेल. हवं तसं. अभेद्य कवच छेदणं हाती नसलं तरी श्वास रोधणं हाती आहे माझ्या.
अंगराज थोडा वेळ थांबला आणि म्हणाला, पण का पाहिजे आहे आपल्याला ते? स्वर्गाच्या भांडारातील सुवर्णाचा साठा संपुष्टात आला म्हणून, की आपल्या सिंहासनावरचं व्याघ्र जीन जीर्ण झालं आहे त्या जागी नवीन घालण्यासाठी म्हणून, की आपल्या हातातील वज्राला शोभणारी कवच ही एकच एक दुसरी वस्तू विश्वात आहे म्हणून? सांगा देवराज, स्वर्गाच्या ज्या पायदंड्या उतरून तुम्ही आज धर्तीवर आलात त्यावर पायघडी म्हणून घालण्यासाठी तर आपणाला हे माझं सुवर्णी कवच नको आहे ना? बोला महेंद्र, स्तब्ध का? निदान मला हे कवच आपल्या चरणांवर ठेवण्याचा उपाय तरी सांगा. कारण कारण माझ्यासारख्या सुतपुत्राच्या प्राणाला स्वर्गात स्थान कुठलं असणार? केवळ कवच आणि कुंडलच घेऊन जाणार आहात ना आपण? मग त्यासाठी ती जन्मानं एकत्र जोडलेली अभेद्य असताना विलग कशी करू मी? कुठून करू? मेंदूचे सर्व धागे उसवून मी उपाय शोधतो आहे आणि तो न मिळाल्यामुळं माझी विमल कीर्ती आज कलंकित होणार म्हणून लज्जित मुखानं आपणासमोर उभा आहे. कुंठित मती होऊन, पूर्ण पराभूत होऊन. नाही करणं, तुझी कीर्ती कधीच कलंकित नाही होणार. कमरेचं खडग काढ आणि कमलदलासारख्या तुझ्या तलम मुखातून खडगाचं धारदार पात चालव. कवचाचा एक विलग पापुद्रा हाती येईल. तो धरून स्वतःच्या हाताने वृक्षावरची साल काढावी तसं कवच विलग करून काढ. कर्ण पाची दिशांचा दिग्विजय केवळ तुला आणि तुलाच शक्य आहे. जगात तू आणि एकमेव तूच दानवीर ठरशील. देवराज, मी आपला कसा ऋणमुक्त होऊ? मला हे सुचू शकलं नाही. आपण धन्य आहात. त्याचे डोळे विलक्षण आनंदानं तळपले. झपाझप चालत तो चौथऱ्यावरच्या नेहमीच्या जागी आला. त्यानं सरकन कमरेचं खडग म्यानाबाहेर खेचलं. त्या आवाजाबरोबर भीतीचा एक सखोल शहारा सरकन माझ्या सर्वांगावर तरळून गेला. त्याच्या हातातील खडग रोखत मी कळवळून त्याच्या पायांना मिठी मारत म्हणालो, दादा, नको रे, नको. तुझ्या कानातील कुंडलं आज पुन्हा निस्तेज पडली आहेत. कधी नव्हे अशी काळी ठिक्कर झालीत ती. नको रे करूस कवच कुंडल दान. नको नको. शोन, आज कुंडलं निस्तेज पडणार ती शेवटची, आणि ती पडली तरी त्याची मला आज मुळीच क्षिती नाही. त्यांच्या पुढं आज साक्षात स्वर्ग ही निस्तेज पडणार आहे. दूर हो. त्यानं खडग माझ्या हातातून हिसकावून घेतलं. मी त्याच्या चरणांवर मस्तक ठेवून ते थडाथड आपटत आक्रोशू लागलो. दादा, एवढी भिक्षा मलाही घाल. मलाही दे दान. शस्त्र कवचावर चालवू नकोस. माझं मस्तक गरगरू लागलं. त्याचं कुणाकडंही लक्ष नव्हतं. फासे फेकताना शकुनी मामा झाले नव्हते एवढा दादा आज कसा काय धुंद झाला होता? सहभोजनाच्या दिवशी मद्यपी दुर्योधन झाला नव्हता तेवढा कर्णराज धुंद झाला होता. डोळे मिटून सूर्यस्तोत्र म्हणत विस्फारलेल्या आपल्या मुखात त्यानं खडगाचं धारदार पातळ डोळे मिटत खसकन खुपसलं. रक्ताची एक दोन कारंजी देवेंद्राच्या कटिवस्त्रावर उडाली. दादा, दादा. मी लहानपणी त्याच्या रथामागून धावताना जेवढ्या काकुळतीनं क्रंदलो नव्हतो तेवढ्या तीव्रतेनं मी हंबरडा फोडला, पण तो त्याला त्यावेळी गेला तसा आज काही ऐकू गेला नाही. वृक्षावरची साल काढावी तसा तो आपल्या हाताने आपलं अभेद्य कवच अलग करू लागला. अंजिराचं फल कापताच आतला रक्तवर्णी गर्भ उघडा पडावा तसं त्याचं मांसल शरीर क्षणाक्षणाला उघडं पडू लागलं. गंगेच्या घाटावरील बुरुज तिच्याच पाण्यात निथळतो तसा तो त्याच्याच उष्ण रक्ताधारात निथळू लागला. माझ्या सर्वांगात असंख्य बाणांची अग्र खुपसल्यासारख्या असह्य यातना होत होत्या. चौथरा गरगरत होता. भोवळ येत होती मला. मस्तक दाबून मांडीत खुपसून मी मटकन खाली बसलो. आता सर्वजणच खाली बसणार होते. हसत हसत वस्त्र उतरावं तसं कवच उतरून त्यानं ते देवराजाच्या हाती दिलं. क्षणार्धात कुंडलही कापून त्यावर ठेवली. तो मंद मंद हसत होता. एवढा कसला आनंद मिळाला होता त्याला. आम्हा सर्वांच्या आशा आकांक्षावर अंगार ठेवून त्यानं देवेंद्राच्या पायाखाली पुष्प विखुरली होती. कसलं सौख्य मिळालं असेल त्याला म्हणून त्याच्या मुद्रेकडं मान उंचावून मी पाहिलं. मृत्यू सुद्धा इतका भेसूर नसेल. सर्वांगावरचं कवच काढल्यामुळं उघडं पडलेलं रक्ताळलेलं त्याचं शरीर आणि कानांची तुटकी पाळी यामुळं तो इतका भेसूर
विद्रूप दिसत होता की माझी दातखिळीच बसली. वणव्यातल्या अर्धवट पेटून विझलेल्या विशाल वटवृक्षासारखा तो चौथऱ्यावर उभा होता. स्वतःला कसं तरी सावरीत मी उठलो. मी जिवंत आहे की मृत तेच मला समजेना. तो वीर धनुर्धर, अनुपम सुंदर दिग्विजयी सेनापती, दानवीर कर्ण, छे, आता तो कोणी कोणी नव्हता. तो म्हणजे विरूपतेच्या केवळ एक विकृत पुतळा दिसत होता. माझ्याकडं पाहून तो नेहमी सारखाच हसला, पण मला त्याचं हसू नेहमीसारखं दिसलं नाही. रक्तवर्णी मुखाच्या आतून बाहेर डोकावलेले त्याचे दोन चकचकीत सोनेरी दात भयानक दिसत होते. शिरावरचे सोनेरी केस कवचाबरोबरच समूळ गेल्यामुळं ते गदेसारखं नुसतंच गोल दिसत होतं. तुटक्या पाळ्यांजवळ पूर्वीसारखी जांभळट सोनेरी किरण दिसत नव्हती. तिथं होते साकळलेले रक्तबिंदू, केवळ रक्तबिंदू. वसू, त्याला त्या विरूप अवस्थेत पाहून राजवाड्याच्या पायदंड्यांवरून मूर्छित होऊन धाडकन कोसळलेली राधा माता गडगडत येऊन किंकाळत चौकात धपकन आदळली. त्या तशा विरूप अवस्थेतही पुढं जाऊन त्यानं तिला सावरण्याचा यत्न केला, पण आपल्या उष्ण रक्ताच्या स्पर्शानं तिच्या अंगावर फोड उठताहेत हे पाहून पुन्हा तो दूर झाला. केवढा असह्य झाला होता तो. त्या रक्ताळलेल्या विरूप शरीरातील विशाल मन पाहून हसावं की दैवगतीला रडावं तेच मला समजेना. कवच कुंडल हाती धरलेल्या इंद्राचे हातही आता पोळले होते. त्याचं मन मात्र निवलं होतं. त्याचा अर्जुन सुरक्षित राहिला म्हणून, की एक अद्वितीय दानवीर पाहायला मिळाला म्हणून? ते समजणं अर्थातच शक्य नव्हतं. राजवाड्याच्या पायदंड्या उतरून वृषाली आणि सुप्रिया वहिनी दानवीराकडं झेपावल्या, पण त्याही त्याला स्पर्शू शकत नव्हत्या. दुरूनच नाथ, महाराज, स्वामी म्हणून त्या हृदयद्रावक हंबरडा फोडत घायाळ गायींसारख्या हंबरत होत्या. माझं मस्तक सुन्न झालं होतं. राजवाड्याचे सगळे सौंद भरून गेले होते. दिग्विजयी सौंदर्यशाली वीराचं विरूप पुतळ्यातील रूपांतर सर्वजण डोळ्यातून अश्रू ढाळत पाहत होते. याचकांचे अश्रू ओघळले होते. त्या चौथऱ्यावर त्याच्या रक्ताचं थारोळं आज दाटलं होतं. सर्वजण हाय हाय म्हणून हळहळू लागले. मी कान हातांनी आच्छादून घेतले. माझ्या कानांना त्याच्या जय जयकाराशिवाय काहीही ऐकण्याची कधीच सवय नव्हती. त्याच्या विरूपतेपेक्षा ही सर्वांची विफल सहानुभूती मला असह्य झाली होती. चौथरा सोडून तो देवेंद्राजवळ आला. मंदपणे त्याच्या चरणांना वाकून हात लावीत तो म्हणाला, देवराज, कुणाच्याही हृदयाला यातना देत जगण्याची माझी इच्छा नाही. माझ्यासाठी या सर्वांचं हृदय तिळतीळ तुटत आहे. शक्य असल्यास माझं शरीर सुरूप कर, नाहीतर एक खड्ग या कंठावरून फिरव. माझं मस्तक आज धडा वेगळं होईल. हातातील रक्तरंजित खड्गही त्यानं देवराजाच्या चरणांवर ठेवलं. मान खाली टाकली. नेहमी सुवर्णासारखी तळपणारी त्याची रसरशीत पाठ आता तप्त लोहरसासारखी लालबुंद दिसत होती. उठ अंगराज कर्णा, तू धन्य आहेस. मी संतुष्ट होऊन तुला एक अमोघ अस्त्र देत आहे. तुझ्या केवळ एकाच शत्रूला वधू शकणारं वैजंती अस्त्र. देवेंद्रानं त्याला वर उठवलं आणि त्याच्या सर्वांगावरून हात फिरवला. आशीर्वादासाठी क्षणैक त्याच्या मस्तकावर ठेवला. त्याचं शरीर हळूहळू सुरूप दिसू लागलं. धुकं निवळावं तसा रक्तवर्ण निवळला. कवच जाऊन कातडं आलं. जयतू दानवीर कर्ण, आशीर्वाद देऊन ब्राह्मण वेशातील देवेंद्र महाद्वाराबाहेर निघून गेला, ठिबकणारी कवच कुंडल घेऊन आणि स्वतःचा पराभव त्या चौथऱ्यावर मागं ठेवून. अंगराजाचं कवच गेलं हे विसरून अनेकांनी एकदम पुढं होत त्याला कडकडून आलिंगन दिलं. कुणीतरी घोषणा दिली, दानवीर कर्ण जीवेत वर्षनी शतम. मला त्या घोषणा ऐकू येत नव्हत्या. कवचातून ठिबकलेले अखेरचे रक्तबिंदू मी अनिमिषपणे डोळाभर पाहू लागलो. वरून राजवाड्याच्या पार सौंधावरून फुलं उधळली गेली. ती स्वर्गातून उधळली होती की आणखी कोठून हे पाहायला कुणालाही अवसर नव्हता. सर्वांनी त्याला प्रेमापोटी घेरून टाकलं होतं. त्याला काय वाटत होतं ते सांगता येणं शक्य नव्हतं.
पुढं होत त्यानं राधा मातेला वंदन केलं. वसू तिचा कंठ दाटून आला होता. वसू नव्हे, वैकर्तन माते, तो शांतपणे म्हणाला. तिनं त्याच्या तुटलेल्या कानांची पाळी थरथरत्या बोटांनी चाचपून पाहिली. वेडं होतं तिचं मातृप्रेम. तिला सावरीत तो राजवाड्याच्या पायदंड्या शांतपणे चढू लागला. त्याचे पुत्र, सुना, आप्तेष्ट मी कुणाचंही भान नव्हतं. दुथडीचे मुग्ध प्रेक्षक भावना वेगानं त्या माता पुत्रांवर पुष्प उधळीत होते. त्याचं कवच कुंडलहीन शरीर पाहणं नको म्हणून सूर्य मात्र पश्चिम क्षितिजावरून नित्यापेक्षा लवकर टळला होता. सगळीकडं संध्या छाया दाटत होती. कवच कुंडल दान करून दादानं काय मिळवलं होतं? इंद्राचं कोणत्याही एका महान योद्ध्याला गतप्राण करू शकणारं अमोघ वैजंती अस्त्र आणि दिक्कोणात दुमदुमणारी दिव्य दिगंत कालजयी कीर्ती, अभंग, अतुल, अजोड दानवीर कर्ण अशी. धन्यवाद. अशाच नवनवीन कथा, कविता आणि विविध विषयांवरच्या पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.